शुभ सकाळ। आज आपण जाणून घेऊयात महादेवाने डोक्यावर चंद्र का धारण केला। हिंदू धर्मात त्रिदेवांना विशेष महत्व आहे। त्यापैकी महेश म्हणजे शिव हे देवांचे देव महादेव मानले जातात। महादेव हे शक्तीचे स्वरूप आहेत आणि युगानुयुगांपासून त्यांची पूजा केली जात आहे। जीवन आणि मृत्यूच्या पलीकडे महादेव हे जगाचा विनाश करणारे आणि जीवनदाता देखील मानले जातात। शिव महापुराणात महादेवाच्या अनेक गोष्टी उलगडल्या आहेत। शिवपुराणात एका कथेत महादेवाने चंद्राला आपल्या डोक्यावर का घेतले याचे वर्णन केले आहे। चला जाणून घेऊया ती पौराणिक कथा। प्राचीन काळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये अराजकता माजवली होती। देवतांनी विष्णूला मदतीसाठी साकडे घातले। विष्णूंनी समुद्र मंथन करून अमृत प्राप्त करण्याचा सल्ला दिला। देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले आणि त्यातून 14 रत्ने, विष आणि अमृत मिळाले। समुद्र मंथनातून निघालेले विष खूप घातक होते। जगाचे रक्षण करण्यासाठी महादेवांनी ते विष प्राशन केले। त्यामुळे त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली आणि शरीर तापू लागले। देवी देवतांनी महादेवाला चंद्राला डोक्यावर धारण करण्याचा सल्ला दिला। चंद्र शीतलता देतो म्हणून महादेवाने डोक्यावर चंद्र धारण केला। दुसऱ्या कथेनुसार चंद्राच्या पत्नी 27 नक्षत्र कन्या होत्या। चंद्र रोहिणीला सर्वात जास्त जीव लावत असे। दुःखी झालेल्या इतर पत्नींनी वडील प्रजापती दक्ष यांच्याकडे तक्रार केली। दक्षाने चंद्राला कुष्ठरोगाचा शाप दिला। चंद्राची दशा पाहून नारदजींनी महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला। चंद्राने कठोर तपश्चर्या केली आणि महादेवाच्या कृपेने त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळाली। चंद्राने महादेवाला डोक्यावर धारण करण्याची विनंती केली आणि महादेवांनी ती मान्य केली। तसेच चंद्र हा शीतलता आणि शांतीचा कारक ग्रह आहे। कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली असेल तर व्यक्तीचे मन शांत राहते। महादेवाच्या डोक्यावर चंद्र असणे त्यांचा योगी स्वभाव दर्शवते।